परिवर्तिनी एकादशी, भाद्रपद शुद्ध एकादशी. युधिष्ठिराने विचारले, हे श्रीकृष्णा, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? तिची देवता कोणती? व्रताचा विधी कसा आहे व हे व्रत केल्याने काय पुण्य मिळते? सर्व सांग. श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, ही स्वर्ग व मोक्ष मिळवून देणारी महापुण्यकारक वामन एकादशी आहे. याच एकादशीला जयंती एकादशी असेही नाव आहे. शिवाय आषाढी एकादशीला झोपी गेलेले भगवान या एकादशीच्या दिवशी एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळतात. म्हणून या एकादशीला लोक परिवर्तिनी एकादशी असेही म्हणतात. अशा या एकादशीचे महात्म्य मी तुला सांगतो, ते ऐक. या एकादशीची कथा ऐकल्यानेही सर्व पापांचा नाश होतो. या एकादशीचे व्रत सर्व पापी लोकांच्या पापाचे क्षमन करते. ही एकादशी मोक्ष मिळवून देणारी आहे. म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा असेल त्याने हे व्रत केले पाहिजे. माझे भक्त व वैष्णव यांनी तर हे व्रत अवश्य करावे. या एकादशीचे दिवशी जे वामनाची पूजा करतात ते जणू तिन्ही लोकांची पूजा करतात. अशी पूजा करणारे लोक शेवटी विष्णूंच्या निकट जाऊन राहतात. जो या जयंती एकादशीच्या दिवशी कमलाप्रमाणे नेत्र असलेल्या वामनाची पूजा करतो व त्यावेळी कमळे अर्पण करतो, त्याला सर्व जगाची पूजा केल्याचे आणि सनातन देव ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचीही पूजा केल्याचे फळ मिळते. हे व्रत केल्यानंतर सर्व त्रैलोक्यात दुसरे काही कर्तव्य शिल्लकच उरत नाही. युधिष्ठिराने विचारले, हे जनार्दना, माझ्या मनात एक मोठी शंका आहे. तू या चातुर्मासात कशासाठी झोपतोस आणि या एकादशीच्या दिवशी का म्हणून एका कुशीवर वळतोस? तू तर देवांचा देव आहेस. मग बळीला तू बंधनात कशासाठी टाकलेस? सर्व सविस्तर सांगून माझी शंका दूर कर. श्रीकृष्ण म्हणाले, राजश्रेष्ठ धर्मराजा, पापाचे हरण करणारी कथा मी सांगतो, ती ऐक. पूर्वी त्रेतायुगामध्ये बळी नावाचा दैत्य होता. तो माझी नित्य पूजा करत असे. तो केवळ मतपरायण असून माझा अनन्य भक्त होता. तो माझ्या नामाचा मंत्र जपत असे आणि विविध प्रकारची सुक्ते म्हणून माझी भक्ती करत असे. तो ब्राह्मणांचा पूजक होता आणि नित्य यज्ञकर्म करत असे. परंतु तो इंद्राचा द्वेष करीत असे. मी इंद्राला दिलेला स्वर्गलोक त्याने जिंकला. त्या महात्म्या बलीने हा सर्व भूलोकही जिंकला होता. हे सर्व पाहून सर्व देव एकत्र जमले आणि त्यांनी विचार केला की आपण सर्व नारायणाला शरण जाऊया. नंतर सर्व देव व ऋषी यांच्यासह इंद्र मला शरण आला. त्याने मला शिरसाष्टांग नमस्कार घातला व माझी स्तुती स्तोत्रे म्हटली. गुरुनेही सर्व देवांसह माझी अनेक प्रकारे पूजा केली. तेव्हा मी देवांसाठी 5वा वामन अवतार धारण केला आणि बटू झालेल्या वामन रूपानेच अतिशय उग्र असे विराट रूप धारण करून बळीला जिंकले. पण तरीही बळीने आपले सत्यवादी पण सोडले नाही. मी पुन्हा ब्रह्मांड रूप घेतले आणि बळीचे सर्वस्व हरण करून ते इंद्राला दिले आणि बळीला पाताळाचे राज्य दिले. युधिष्ठिराने विचारले, देवादिदेवा, तू वामन रूप धारण करून बलीला कसे जिंकलेस? मी तुझा भक्त म्हणून ती कथा मला सविस्तर सांग. श्रीकृष्ण म्हणाले, मी कपटाने बटू वामन रूप धारण केले आणि बलीची प्रार्थना केली की मला 3 पावले भूमिदान दे, म्हणून तू त्रैलोक्याचे दान केल्याप्रमाणे होईल. यात शंका बाळगू नकोस. हे धर्मराजा, मी बलीची अशी प्रार्थना केली तेव्हा त्याने माझ्या हातावर त्रिपाद भूमिदानाचे उदक सोडले. त्याने दानाचा असा संकल्प केल्याबरोबर माझा देह एकदम मोठा वाढला. माझा पाय पृथ्वीवर राहिला. भूलोकावर गुडघे पोचले, स्वर्गलोकापर्यंत कंबर पोचले, महलोकांपर्यंत पोट पोचले, जनलोकांपर्यंत हृदय, तपोलोकात गळा, सत्यलोकात मुख व मस्तक तर त्याच्याही वर गेले. त्यावेळी चंद्र, सूर्य, योगांसह नक्षत्रगण, चंद्रासह सर्व देव, शेषासह सर्व नाग या सर्वांनी विविध सुक्तांनी व नाना प्रकारांनी
ज्या स्तोत्रांनी माझी स्तुती केली, त्यावेळी बलीला हातांनी धरून मी म्हणालो, निष्पाप बलिराजा, मी एका पायाने पृथ्वी व्यापली व दुसरा पाय टाकून तुझा स्वर्ग व्यापला. आता भूमिदानातील तिसरा पाय टाकायला मला जागा दाखव. मी असे म्हणताच त्याने मला आपले मस्तक अर्पण केले. त्यावेळी मी माझा एक पाय त्याच्या मस्तकावर ठेवला आणि माझे पूजन करणाऱ्या त्या भक्त बलीला रसातळा स्थापन केले. विनयाने नम्र झालेल्या त्या बलीला पाहून मी म्हणालो, हे भक्ता बलिराजा, मी जनार्दन तुझ्यावर प्रसन्न आहे. मी निरंतर तुझ्या सन्निध राहीन. धर्मराजा, मी त्या भाग्यशाली बलीला विमोचनाच्या पुत्राला असे वचन दिले म्हणून शयनी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत माझी मूर्ती बलीच्या जवळ पाताळात राहते व दुसरी मूर्ती श्रेष्ठ क्षीरसागरात शेषाच्या आसनावर झोपते. ती मूर्ती भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळते. हे राजा, या परिवर्तिनी एकादशीचे व्रत सर्वांनी प्रयत्न करून केले पाहिजे, कारण ही एकादशी महापुण्यकारक, पवित्र आणि पापांचा नाश करणारी आहे. या एकादशीचे दिवशी त्रैलोक्याचा पितामह असलेल्या वामनाची पूजा करावी. चांदी, तांदूळ व दही यांचे दान करावे. रात्री जागरण करावे. राजा, हे व्रत केल्याने मनुष्याला मुक्ती मिळते. जयंती एकादशीचे हे कल्याणकारक, पाप नाहीसे करणारे, भोग व मुक्ती देणारे व्रत जो मनुष्य करतो तो स्वर्ग लोकात जातो आणि चंद्राप्रमाणे तेजपुंज होऊन शोभतो. सर्व पापे हरण करणारी या एकादशीची कथा जो ऐकतो त्याला 1000 अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. याप्रमाणे स्कंदपुराणातील परिवर्तिनी किंवा जयंती नावाच्या एकादशीची कथा संपूर्ण झाली. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.